नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस ट्युटोरियल्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲप्रिसिएशन ऑफ पोयम इंग्लिशमध्ये. तर परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारे ॲप्रिसिएशन विचारतात आणि कशा प्रकारे ते जे गुणमान दर्शवतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार. तर पहिला पॉईंट आहे टायटल. टायटलला आपल्याला अर्धा मार्क आहे. 10वीपर्यंत आपल्याला एक पोयम देते, ते पोयममध्ये आपल्याला टायटल हे दिलेले असतात. ते टायटल बघून टायटल लिहायचं आहे. टायटलला अर्धा मार्क. दुसरा आहे पोएट. कवीचं नाव आहे ते पण पोयमच्या खाली दिलेलं असतं, ते लिहायचं, अर्धा मार्क. तर टायटल म्हणजे तुमच्या कवितेचं नाव असतो हेडिंगला, ते आपल्याला लिहायचं आहे. पोएट म्हणजे कवीचं नाव, कवीचं नाव ते खाली असतंय. कविता संपल्यावर खाली ते कवीचं नाव दिलेलं असते, ते कवीचं नाव लिहायचं, अर्धा मार्क. राईम स्कीम असेल त्या कवितेमध्ये, ए बी बी असेल किंवा ABCB असेल, असे तुम्हाला हुडकून लिहायचं. त्याचा मी लेक्चर नंबर 2 करतो, कसं राईम स्कीम काढायचं पोयममधनं, ते तुम्हाला शिकवतो. आता चौथा पॉईंट आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हणजे कवितेमध्ये आता समजा एकच वाक्य 3-4 वेळा आलेला असेल कवितेमध्ये, तर रिपिटेशन लिहायचं. आणि आत्तापर्यंत सगळ्या कवितेचं एकच म्हणजे फिगर ऑफ स्पीच आहे, अलिटरेशन. हे कंपल्सरी लिहायचं आहे तुम्हाला, सगळ्या कवितेमध्ये आहे. तर 5वा पॉईंट आहे थीम. थीम म्हणजे रसग्रहण असतो. कवितेबद्दल तुम्हाला 3 ओळी लिहायचं आहे. मोजून 3 ओळीच लिहा किंवा 4 ओळी लिहा थीममध्ये. 2 किंवा 3 ओळी लिहिलं तरी चालतंय, 2 मार्क भेटते त्याला. थीममध्ये काय लिहायचं असतं? थीम म्हणजे रसग्रहण. तर रसग्रहणमध्ये तुम्हाला कवितामध्ये तुम्हाला काय समजलं ते तुम्हाला 2-3 ओळीत लिहायचं आहे. तर टायटल आणि पोयम तुम्हाला मी सांगितलं. आता राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम हे तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्ये देणार आहे. तर ह्या पहिल्या लेक्चरमध्ये एवढंच मी घेतलं. तर दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम घेणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया दुसऱ्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. तर ह्या व्हिडिओला जर ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या. ज्यांनी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर पोहोचतील.